टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बघा, हे मीडियाच्या माध्यमातून जे काही चालू केलेलं आहे ते फक्त मीडिया मध्येच नायिकांचा दरबार तर सरनाईकांचा दरबार वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आल्यात की आमचे नाईक तर तुमचे सरनाईक किंवा आमचे सरनाईक तर तुमचे नाईक वगैरे। हे बरोबर नाहीये, कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला जबाबदारी दिलेली आणि एवढं बहुमत आम्हाला दिलेलं आहे की सर्वसामान्य जनतेची कामं आणि कुठल्याही पक्षाचा मंत्री कुठेही जाऊन दरबार घेऊ शकतो, कारण शेवटी 13 कोटी जनतेमध्ये आम्ही 40 जर मंत्री असेल तर सगळीकडे आम्ही पोहोचू शकत नाही। त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काही कामं करायची आहेत त्या जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचतो आणि पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या पालघर जिल्ह्यावर आनंद दिघे साहेबांचं विशेष प्रेम होतं। त्या पालघर जिल्ह्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी रात्री बेरात्री फिरून संघटना स्थापन केली। या पालघर जिल्ह्यावर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले आणि सगळे सन्माननीय आमचे जे शिवसैनिकांनी निर्माण केलेले आहेत आणि त्यांचा वसा पुढे घेऊन आमचे शिवसैनिक आता या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आमची संघटना वाढवत आहेत आणि त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा एक मंत्री म्हणून जर त्यांना आम्ही खारीचा वाटा उचलला तर ते चुकीचं नाहीये, परंतु कोणाला एकाचा दरबार झाला म्हणून दुसऱ्याचा दरबार आम्ही करतो असं मुळात नव्हे। लोक दरबारामध्ये प्रामुख्यानं 393 तक्रारी आज आल्या आणि त्यातील बहुतांश तक्रारीचं निराकरण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक तक्रारीचं निराकरण ताबडतोब जागेवर होऊ शकत नाही, परंतु मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की एक आमची मुलगी होती सानिका किशोर घरत, हिला कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जे आहे ते मिळालं नव्हतं। तिने वारंवार जाऊन सुद्धा, परंतु आज ती लोक दरबारामध्ये आम्हाला न्याय मागायला आली आणि आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून दरबार संपण्यापूर्वीच तिला सर्टिफिकेट द्यावं असं आदेश दिला आणि ताबडतोब तिला 1 तासामध्ये ते सर्टिफिकेट मिळालं। तिची 12 तारखेला परीक्षा आहे, म्हणजे उद्या जर तिने ते सबमिशन केलं तर ती परीक्षेला बसू शकेल। त्यामुळे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे। बाकी 392 तक्रारी आहेत त्या संबंधित सर्व काही जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत, काही पोलीस अधीक्षकांच्या आहेत, काही सीओच्या आहेत, त्यांच्या स्तरावर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। प्रामुख्यानं ह्या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून एक मोठी गोष्ट आज या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमचे संपर्क प्रमुख म्हणून श्री रवींद्र फाटक, आमचे संखे आणि जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर सगळ्या आमच्या शिवसैनिकांनी मागणी केली होती, बाकीच्याही आमच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी मागणी केली होती की ह्या पालघरमध्ये RTOचं कार्यालय नाही आहे, तर आपण परिवहन खात्याचे मंत्री म्हणून RTOचं कार्यालय चालू करा। तर मी आज घोषणा केली की मीरा भाईंदरला RTO आम्ही MH58 घोषणा केलेली आहे, त्याचं GR निघालेला आहे आणि ह्याच महिन्यामध्ये मी पालघर RTOची GR काढायचा प्रयत्न करेल आणि साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं कामही चालू करेल, कारण 10 एकर जागा आम्हाला RTOसाठी आरक्षित आहे आणि त्या जागेवर आम्ही अतिशय अद्ययावत पुढल्या 50 वर्षाचा ध्यास घेऊन आम्ही ते RTOचं कार्यालयाचं निर्माण करू, जेणेकरून एक पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर एक सुसज्ज असं RTOचं कार्यालय जिल्ह्यातील नागरिकांना मिळेल। मी आमच्या अधिकारी आणि सगळ्या संबंधित आमचे जे प्रमुख आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला। 393 पैकी 393 नाही, परंतु त्यापैकी बहुतांश समस्या ह्या दरबाराच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।